मिस्टर सुभेदार, ओ मिस्टर सुभेदार, इकडे या. आता नाही, आपण नंतर बोलूया. हे बघा, माझं तुमच्याकडे काम आहे, इकडे या. हे बघा, मला आता ऑफिस मध्ये जायची घाई आहे, आपण नंतर निवांत बोलूया. मिस्टर सुभेदार, सोसायटीचे नियम माहिती आहेत ना तुम्हाला? नाही, माहिती आहेत ना, 50 नियम काढलेत तुम्ही, त्यातल्या कशाबद्दल बोलताय तुम्ही? ओ, कशाबद्दल म्हणजे काय? मिस्टर सुभेदार, सोसायटीमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त जर तुमच्याकडे कोणी राहणार असेल तर तसं तुम्ही सोसायटीमध्ये कळवायला लागतं. आता आता तुमच्याकडे ती पोरगी राहते. नाही 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 नाही, त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण आता ती तुमच्याकडे का राहते, कशासाठी राहते आणि किती दिवस राहणार याची सोसायटी दखल घेणार. तेव्हा वेळीच तुम्ही सोसायटीला तसं पत्र लिहून द्या. अरे, याला काय अर्थ आहे? आता माझ्या घरात कुणी किती दिवस राहायचं हे सुद्धा तुम्ही ठरवणार का? मिस्टर सुभेदार, सोसायटीचे पण काही नियम असतात. आता मला सांगा, ती पोरगी ना तुमच्या रक्ताच्या नात्याची ना तुमची लग्नाची बायको. मग आता कोणत्या अधिकारानं ती पोरगी तुमच्याकडे राहते हे सोसायटीला कळायला नको? मिस्टर सुभेदार, ही सभ्य माणसांची सोसायटी आहे, हॉटेल नव्हे. कुणीही केव्हाही या केव्हाही जा आणि सोसायटीच्या नियमाप्रमाणे 15 दिवसापेक्षा एखादी व्यक्ती पेईंग गेस्ट म्हणून तुमच्याकडे जर राहणार असेल तर तुम्ही सोसायटीची रीतसर परमिशन घेणं आवश्यक आहे आणि हे सगळं तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. किंवा किंवा त्या व्यक्तीचं तुमच्याशी काय नातं आहे हे तुम्ही सोसायटीला लिहून द्यायला हवं. वा वा वा, काय आनंद होतोय सगळे नियम सांगताना. कळलं कळलं, बघेन मी काय करायचं ते. आय विल मॅनेज. चला जाऊ दे, आता मला उशीर होतोय. हो, मलाही घाई आहे. वेळीच उत्तर दिलं असतं तर एवढा वेळच गेला नसता. ठीक आहे. चला चला जा जा. नाही नाही नाही, मी दार लावतो, जा तुम्ही जा. खूप घाईत आहात. चला 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 मिस्टर सुभेदार, मी लावतो दार. आता जेव्हा गुरुनाथ ढोकळ्याचा डबा ऑफिस मध्ये उघडेल आणि त्याच्या साहेबांसमोर त्याचं पितळ उघडं पडेल ना, तेव्हा खरी मजा येणार आहे. अगदी बरोबर आहे. आपल्या राधिकेनं बनवलेल्या वड्या शनायानं आपल्या नावावर खपवल्या असतील. बरं झाला तो डबा बदलला असते. आता कळेल राधिकेची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बरोबर. नानाजी, मला वाटून राहिलं का आपलं काहीतरी चुकतंय. काय चुकलं? तू एवढ्या मेहनत करून वड्या बनवल्या आणि त्या आगाऊपणा करून समित्यानं नेऊन दिल्या त्या शनायाला. तिचं नाही चुकलं? जशाच तसे हा न्याय असलाच पाहिजे. चांगली अद्दल घडेल आता त्यांना. नाही नानीजी, यामुळे कपूर साहेबांना खूपच दुःख होईल. ते खूप चांगले आहेत. त्यांनी इतक्या आपलेपणाने माझ्याकडे खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि मी साधं एवढंही देऊ शकत नाही त्यांना. कोणाची खाण्यापिण्याची इच्छा मोडू नये असं मला वाटून राहील. पण तूच गुरुनाथला नाही म्हणाली होतीस ना? ओ नानाजी, पण यामुळे यांच्या बरोबर मी कपूर साहेबांचा पण अपमान करून राहिले ना. आणि त्यांचा काय संबंध आहे? ते तर परदेशी जाऊन राहिले. मागे एकदा त्यांनी माझ्याकडे अशीच इच्छा व्यक्त केली होती, पण तेव्हा मी ती पुरी नाही करू शकले. यांच्या निमित्ताने का होईना त्यांना पुण्याच्या वड्या मिळाल्या असत्या ना. नाही नानाजी, मला काही हे पटून नाही राहिलं. आओ, हे बघ, असं बघ, जर कपूर साहेबांना आज या वड्या खायला मिळाल्या असत्या तर तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत कशी कळली असती? नानीजी, ती आत्ता ऐकायला असं नाही वाटून राहिलं मला. अरे, जोपर्यंत ही शनाया त्यांच्या आजूबाजूला आहे ना, तोपर्यंत नाही कळायची किंमत यांना. बर, मग तू आता काय करायचं ठरवलंयस?
नानाजी, मी यांच्या ऑफिसमध्ये जाणार पुडाच्या वड्या घेऊन. कोण आहे आता? हाय. ए हाय. बिझी आहेस? नाही नाही, ये ना ये ना, आत ये ना. अगं तशी बोर होत होते मी. बरं झालं बस. दिस इज फॉर यू. काय आहे? रशियन सॅलड. थँक्यू सो मच, मला खूप आवडतंय. हो ना, मला वाटलंच होतं म्हणून आणलं मी तुझ्यासाठी. डोंट टेल मी तू केलंस. हे नो वे. अगं मी ऑर्डर केलेलं असं म्हणलं तुलाही विचारावं. अगं इथे जवळ एक ना रेस्टॉरंट आहे, तिथे कॉन्टिनेंटल फूड खूप छान मिळतं. वी शुड गो वन्स. या शुअर, डन, नक्की जाऊया. मला ना असे वेगवेगळे फूड जॉईंट्स ट्राय करायला खूप आवडतात. हे सेम यार, आपल्या वेवलेन्स खूप जुळतात ना. हो यार, सिरियसली. आणि मला इतकं बरं झालंय तू आहेस इकडे ते. नाही त्या सोसायटीतली सगळी लोक इतकी पथेटिक आहेत ना, जाम बोर करतात सगळे. सांग मला कसं आहे. रम्य या. शनाया, तू जिमला जातेस नाही गं, वेळच मिळत नाही मला. का? अगं सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट, त्यानंतर मग गेलं तर पार्लरला वगैरे, मग शॉपिंग, आणि मग नंतर नेट सर्फिंग करण्यात दिवसच निघून जातो. हो ओके. पण तू असं का विचारलंस जिमचं? मी वेट गेन केलंय का? नो नो, म्हणजे एक्झॅक्टली तसं नाही, पण थोडे फॅट्स वाढलेत आय थिंक. या प्लीज डोंट से दॅट, प्लीज डोंट से दॅट. मला तिच्यासारखं नाही व्हायचंय. कुणासारखं? तीच गॅरीची बफेलो वाईफ. बफेलो. अगं बफेलोच आहे ती. ओके. आपण एक काम करूयात का, आपण उद्यापासून जिमला जाऊया आणि तू सोबत असशील ना तर वर्कआउट करायला बोर पण नाही होणार. हा यार चालेल, जाऊया आपण. मला स्वतःची काळजी घ्यायला हवी, कारण माझी ब्युटी हाच ॲसेट आहे माझा. नाहीतर माझ्यात आणि त्या राधिकामध्ये काय डिफरन्स असणार आहे? कपूर सर, वी ऑल मिस यू. ऑफ कोर्स, मी टू. मैं भी आप लोगों को बहुत मिस करूंगा. मिस्टर पानवलकर, आप भी अपनी ट्रांसफर करा के चलिए हमारे साथ लंदन. क्यों, कैसा रहेगा? नहीं सर जी, मैं यहीं ठीक हूँ. वैसे भी मेरे सर्विस के थोड़े ही दिन बचे हैं. कुछ दिनों के बाद रिटायर हो जाऊंगा. क्या मुंबई और क्या लंदन. हाँ, लेकिन एक बात पक्की, रिटायरमेंट के बाद लंदन घूमने जरूर आऊंगा. नसीब वाले हो. मेरा क्या है, कभी हैदराबाद, कभी मुंबई, तो कभी दिल्ली, और अब सीधा लंदन.